नमस्कार, मी उज्ज्वला. माझ्या किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी सकाळी मॉर्निंग वॉकला आले होते, तर मला माझ्या नातीची आठवण आली. कारण ती बोलली होती मला क्रिस्पी डोसा खायचा आहे. तर मी आज माझ्या किचनमध्ये क्रिस्पी डोसाची रेसिपी दाखवणार आहे. क्रिस्पी कट डोस्यासाठी साहित्य आहे. 4 वाट्या तांदूळ आहेत. हे 1 वाटी उडदाची डाळ, 1 चमचा मेथीचे दाणे आहेत, पोहे आहेत अर्धा वाटी हरभरा डाळ आहे. हे सर्व साहित्य आहे क्रिस्पी कट डोस्याचे. आता आपण या पाण्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. डाळ, हरभरा डाळ, मेथी दाणे, पोहे हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून घ्या. यामधले पाणी काढून घेतले आहे स्वच्छ धुवून. आता यामध्ये आपण चांगले पाणी घालू. आणि आता रात्रीचे 9 वाजले आहेत, तर हे आपण रात्रभर भिजत ठेवूया आणि सकाळी 7 वाजता वाटून घेऊ. हा तांदूळ रात्री मी 9 वाजता भिजत घातला होता. तर आता सकाळचे 7 वाजले आहेत. हे मी वाटण्यास घेणार आहे. सुप्रभात. वाटते वेळी थोडेसेच पाणी घाला, जास्त पाणी घालू नका. हे बघा, छान वाटण झालं आहे बारीक. आपण आता हे सर्व तांदूळ वाटून घेऊ. हे बघा, आपण रात्री तांदूळ भिजत घातले होते, हे वाटण करून घेतले आहे. तर याला आपण 8 तास भिजत ठेवले पाहिजे. कारण का आंबूसपणा आला पाहिजे आणि फुगले पाहिजे पीठ चांगले. आंबूसपणा असेल तर डोश्याला चव छान लागते आणि क्रिस्पी डोसा होतो. तर याला आपण रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवू. क्रिस्पी कट डोश्यासाठी साहित्य आहे. टॅमॅटो चिरून घेतला आहे, शेजवानी चटणी आहे, शेव आहे बारीक, कांदा चिरून घेतला, रेड चिली सॉस आहे, मिरची, थोडासा लसूण आहे, कोथिंबीर आहे, पुदिना, 2 कढीपत्त्याची पानं आहेत. तर हे आपण हे तिन्ही लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता याची आपण चटणी बनवणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची घेऊ, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता हे आता पेस्ट बनवून घेऊ. पेस्ट छान झाली आहे. हे बघा, थोडी पातळच पाहिजे, कारण का डोश्यावरती पसरवता आली पाहिजे. पीठ छान फुगलं आहे. हे बघा, यामध्ये आपण 1 चमचा मीठ चवीनुसार घालू. या पिठामध्ये आपण मीठ टाकले होते, तर आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. बघा किती छान पीठ फुगलं आहे. पिठाचा आता एकजीव झाला आहे हलवल्यामुळे. मिरची, पुदिना हे चटणी केली, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या चवीनुसार. तूप लावून घेऊ प्रथम. जर आपणास तूप आवडत नसेल तर तेल वापरू शकता. हे डोश्याचं पीठ घेतलं आहे. शेजवानी चटणी टाकली, रेड चिली सॉस, पुदिना चटणी, टॅमॅटो, शेव, कांदा. आता आपण याला सगळीकडे पसरवून घेऊ.
छानपैकी. थोडेसे तूप सोड वरून आणि मंद आचेवर एक 3 मिनिटं ठेवू असेच. पण आता उलटणाने पूर्ण भाजला आहे का बघू. सर्व ठिकाणी भाजलेलं आहे. हे बघा छान भाजलं आहे. तर आपण याला गोल फिरवून घेऊ. हे गरम आहे, सांभाळून करा. आता हा छान भाजून झाला आहे. याला पलटी करू आपण. आता याला आपण कट करून घेऊ. ही डिश तयार झाली, क्रिस्पी कट डोसा. कट डोशासोबत शेजवानी चटणी घ्या. माझ्या नातीला आवडणारा असा आधुनिक युगातील क्रिस्पी कट डोसा. ही माझी नात आहे, आराध्या. आराध्या, टेस्ट करून बघ. छान झाले. छान, थँक्यू. थँक्यू.